स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू. आज आपल्या सेशनचा डे 5. गेल्या 4 दिवसांमध्ये जी आपण क्लिन्झिंग प्रोसेस करतोय विचारांची, कोण कोण तिथपर्यंत पोहोचलंय सांगा बरं. की कुठेतरी आम्हाला या ऊर्जेला आम्ही स्पर्श करतोय आणि आम्ही जीवनामध्ये ती गोष्ट अनुभवतोय. हु वॉन्ट टू शेअर? की रोज लिहितोय, जाळतोय, फाडतोय, जीवनात स्वस्त मस्त जबरदस्त म्हणतोय किंवा रोज थँक्यू म्हणायला सुरुवात केली आहे आणि त्याच्यातनं आयुष्याला काहीतरी आनंद वाटतो. एनिवन? रंजना मॅडम अनम्यूट करा. काय वाटतंय? खूप छान वाटतं मॅडम. ग्रेट. खूपच म्हणजे खूपच इतक्या दिवसाचं खूप म्हणजे असं अंगदुखी सांधेदुखी जी काय होती डोक्यामध्ये जे काय विचार होते खूप आनंदी जीवन वाटते 5 4 दिवसातच मॅडम. चला, ग्रेट, खूप छान. थँक्यू. ऐश्वर्या दुरे मॅडम बोला. अनम्यूट करा. नमस्कार मॅडम. 100% नाही पण 70% मी पॉझिटिव्ह झालेली आहे. कारण मला खूप राग यायचा, त्या रागावर मी आता 70% तरी स्वतःचं नियंत्रण केलेलं आहे. त्यामुळे मला खूप छान वाटतं आणि म्हणजे असं दिवसभर असं फ्रेश असल्यासारखं वाटतं. ओके. चल, थँक्यू. वेलकम. कसं आहे, तुमच्या जीवनात थोडा जरी बदल होत असेल तर मी ही 10 दिवसात तुमच्यासाठी जी मेहनत घेते त्या मेहनतीमध्ये कुठेतरी सफल झाल्याचा आनंद मला प्राप्त होतो. त्याच्याचसाठी तुम्हाला फीडबॅक विचारल्या जातात. बाकी त्याच्या मागे कारण नसतं. कारण जी यात्रा आपण सुरू केलेली आहे त्या यात्रेमध्ये आपण तिथेच थांबलो आहे की पुढे गेलेलं आहे हे जाणून घेणे पण तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून कधी कधी तुमचा 1-2 मिनिटाचा वेळ घेऊन आपण या सगळ्या गोष्टी करत असतो. ओके. सो स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांनी आपली एनर्जी ऍक्टिव्हेट करून घ्यायची. म्हणायचं आहे, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. आणि जेव्हा हे वाक्य बोलताना थँक्यू सो मच गॉड गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट, एक लक्षात घ्या तरी काय दिलेलं आहे. करोडोचं शरीर तर दिलेलं आहे. सुंदर डोळे आहेत ज्याच्याने आपण हे जग पाहू शकतो, तोंडाने बोलू शकतो, कानाने ऐकू शकतो. आपल्यासाठी जगवण्यासाठी 1 सेकंदाचा ब्रेक न घेता आपलं हृदय काम करत आहे. आपल्याला एक खोलीच असेल का नाही हो, पण स्वतःचं घर आहे. भाड्याचं असेल पण रात्रीचं डोक्यावर छत आहे. कितीतरी भाग्यशाली. हजारो करोडोमध्ये जेव्हा आपण जर एखादा सिक्वेन्स लावला ना की आपण भाग्यशाली असण्याचा आपला नंबर काय आहे, तर तो लाखो करोडोंच्या वरच राहणार आहे नेहमी. आणि रोज सकाळी तर 10-10.5 लाख लोकांपेक्षा तर तुम्ही तसंही भाग्यशाली असता. कारण या पृथ्वीवरनं 10 लाख लोकांनी टाटा बाय बाय केलेलं असतं आणि आपण इथे आहोत. आणि म्हणून आपण नक्कीच त्या सगळ्या लोकांपेक्षा भाग्यशाली आहोत. काय आहोत? आपण नक्कीच त्या सर्व लोकांपेक्षा भाग्यशाली आहोत. तर काय म्हणायचं आहे? मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे. ओके. मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे. या पद्धतीने जेव्हा तुम्ही पेरणी सकारात्मकतेची कराल, कळत नकळत म्हणजे आपल्या जीवनात जो उगवणार आहे ते सुद्धा सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीचेच बीज उगवणार आहे. सो मी भाग्यशाली आहे. ओके. चला पुढे जाऊ. आजच्या सेशनला सुरुवात करूया. काल आपण रेकीची 5 तत्वे जाणून घेतली. आज आपण रेकीचा इतिहास जाणून घेणार आहे की ही रेकी आपल्यामध्ये आली कशी. तर 1 मिनिट स्क्रीन शेअर करू दे.
ओके. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? चला. तर काल आपण रेकीचे 5 तत्व शिकलो. जे लोक काल नव्हते त्यांनी आज थोडस बघून घ्या. आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा कालचं होतं. आज के लिए मैं चिंताओं से दूर रहूंगा. आज के लिए जीवन कुठं जगायचं? ओनली फॉर टुडे. आज मैं अपने पर हुई सारी आशीर्वादों की गिनती करूंगा. आज मैं ईमानदारी से अपने काम करूंगा. आज मैं हर जीवित प्राणी के प्रति, सजीव निर्जीव या सगळ्यांप्रती दयालु भाव रखूंगा. आता ही जी रेकी आहे, डॉक्टर मिकाऊसींनी, यांना काही लोक फाउंडर म्हणतात, पण आपण यांना रीडिस्कवर म्हणू. का बरं? कारण स्पर्श चिकित्सा अगदी लहान मुलापासून, म्हणजे आपण स्पर्श केल्याने लहान मूल रडत असेल तर शांत होतं, हे आपण अगदी कालांतरापासून चालू झालेलं आहे. अफर्मेशन, मा जिजाऊंनी लहानपणापासून छत्रपतींना राजे संबोधलं आणि आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवराय भेटले. तर हे जे आहे अफर्मेशन हे आधीच आहे, पण यांनी त्या ऊर्जांवर अधिक अभ्यास करून शोध लावून आपल्यापर्यंत पोहोचवलं, म्हणून यांना रिडिस्कवर केलं असं म्हटलं जातं. तर डॉक्टर मिकाऊसी हे कोण होते? तर डॉक्टर मिकाऊसी हे पीएचडी झालेले एक व्यक्ती होते. कॉलेजमध्ये प्राध्यापक होते जपानमध्ये. आता तुम्हाला काय वाटतं, जपान कुठल्या तरी अंधश्रद्धेला थारा देऊ शकते का? जपानमध्ये खूप अंधश्रद्धेला थारा, जे सायंटिस्ट मसुरी मोटो बघितले आपण, ज्यांनी अन्न आणि पाण्याच्या व्हायब्रेशनवर काम केलं, ते सायंटिस्ट होते आणि त्यांनी अन्न आणि पाण्याच्या व्हायब्रेशनवर अभ्यास केला, आणि ते पण जपानचे होते. मग जर रेकी स्पर्श चिकित्सा जर कुठेतरी अंधश्रद्धा असती, तर आज पहिलाच प्रश्न की जगामध्ये हॉस्पिटलमध्ये वापरली गेली असते का? काल मी सांगितल्यानंतर कोणी कोणी स्वतःहून गुगलवर सर्च करून बघितलं रेकी इन हॉस्पिटल? बघितलं का कोणी? रेकी इन हॉस्पिटल कोणी सर्च केलं का? नसेल केलं तर आज करून बघा. तुम्हाला उत्तर भेटेल की रेकी कशा पद्धतीने काम करते आणि हॉस्पिटलमध्ये ही कशा पद्धतीने वापरली जाते. ओके. तर डॉक्टर मिकाऊसी हे कॉलेजमध्ये प्राध्यापक होते आणि एका विद्यार्थ्यांनी त्यांना एक दिवस विचारलं, जगामध्ये सर्व दुःख निवारण करणारी कुठली अशी ऊर्जा आहे का? डॉक्टर मिकाऊसीचा जो काही अभ्यास झाला होता, ते आधी त्यांनी बौद्ध धर्मामध्ये होते, मग त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता. तर बौद्ध धर्म आणि ख्रिश्चन धर्म दोन्ही धर्मांचा त्यांचा अभ्यास झालेला होता. आणि असं म्हटलं जातात की याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी डॉक्टर मिकाऊसी 7 वर्ष वाराणसीला राहून त्यांनी संस्कृत भाषा आणि वेदांचा देखील अभ्यास केला, असं सांगितलं जातं. 7 वर्ष त्यांचं वास्तव्य वाराणसी येथे होतं असं म्हटलं जातं. तर डॉक्टर मिकाऊसी यांनी त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचं उत्तर, की सगळं दुःखाचं निवारण, कुठल्या आजारांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी अशी एखादी ऊर्जा आहे का, तर त्यांच्या अभ्यासातनं त्यांना माहिती होतं की यस, अशी ऊर्जा निश्चितच उपलब्ध आहे, पण हाऊ टू यूज दॅट एनर्जी हे मात्र माहिती नाही. ठीक आहे. त्या ऊर्जांना कशा पद्धतीने वापरायचं हे त्यांना कळत नव्हतं. आणि त्यांनी एक बघितलं होतं की सगळ्यांना सिद्धी आहे. जसं भगवान बुद्धांनी 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, बरोबर? भगवान बुद्धांनी किती वर्ष? 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. मग भगवान महावीरांनी तपश्चर्या केली. भारतातल्या अनेक ऋषीमुनींनी साधनेसाठी तपश्चर्या म्हणजे मेडिटेशनचा आधार घेतला. आणि तिथले जे जैन मुनी होते जपानचे, त्यांच्या विचारांच्या माध्यमातून डॉक्टर मिकाऊसी यांनी काय केलं की तपश्चर्या करायचं ठरवलं. आणि ते तपश्चर्या कुठे? जपानमध्ये. आज जिथे रेकीचं मंदिर आहे, माउंट कोरियामा. कुठे आहे रेकीचं मंदिर? माउंट कोरियामा येथे रेकीचं मंदिर आहे. आणि या मंदिरात, माउंट कोरियामा इथे रेकीचं मंदिर आहे, आणि तिथे त्यांनी 21 दिवस अन्न पाणी त्यागून रेकीची तपश्चर्या केली. 21 दिवस अन्न पाणी त्यागून त्यांनी रेकीची तपश्चर्या केली. आणि 20 दिवस, म्हणजे ते दिवस आठवण्यासाठी त्यांनी एका छोट्याशा पिशवीमध्ये दगड भरले होते, छोटे छोटे. एक दिवस संपला की एक दगड टाक, दुसरा दगड टाक, असं करता करता 20 दिवस संपले आणि त्यांना कुठलीच अनुभूती झाली नाही. मग त्यांना वाटलं की मी ज्या ऊर्जांना जाणून घेण्यासाठी माझ्या आयुष्यातले इतके वर्ष दिले, आणि आता माझा हा प्रयत्न होता की जिथे मी या ऊर्जांना माझ्या जीवनातून
म्हणजे अनुभव जो आहे माझ्या जीवनातला तो मी लोकांपर्यंत पोहोचवू शकलो असतो, तर मला काहीच अनुभूती झाली नाही. थोडे हताश झाले, पण त्यांनी परत त्यांच्यातल्या सगळ्या ऊर्जांना एकवटून साधना सुरू केली आणि 21व्या दिवशीच्या रात्री त्यांना आकाशातून जणू काही बलून्स त्यांच्यापर्यंत आले, जपानी भाषेत काही त्याच्यावर लिहिलेलं होतं आणि त्या संपूर्ण ऊर्जाच्या फ्लो मध्ये त्यांच्या सगळ्या एनर्जीज ऍक्टिव्हेट झाल्या, पॉझिटिव्ह झाल्या आणि ते स्वतः एक पॉझिटिव्ह व्यक्ती बनले. ठीक आहे, ते स्वतः एक पॉझिटिव्ह व्यक्ती म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिपूर्ण झाले. त्यांना 20 दिवस 21 दिवसाचा जो उपवास झाला होता तो कुठे जाणवायला नव्हता लागला. फ्रेश वाटायला लागलं होतं जेव्हा ते त्या ग्लानीतनं बाहेर आले, शुद्धीवर आले. तर तेव्हा ते खूप ऊर्जावान झाले होते आणि त्यांना खूप काही मिळालं. आणि ते सांगायसाठी खाली आले पहाडीच्या, तर खूप धावत आल्या. तर त्यांचं वय जास्ती होतं आणि ते जेव्हा धावत येत होते तर त्यांच्या पायाच्या अंगठ्याला ठेच लागली. आपल्याला कुठेही लागलं तर आपला पहिले काय पोचतो तिथे? हात पोचतो. त्यांनी पायाच्या अंगठ्याला हात लावला आणि त्यांना पहिला अनुभव झाला की त्यांच्या हातातून काहीतरी ऊर्जांचा प्रवाह प्रवाहित होत आहे आणि त्यांनी त्याला स्पर्श करता क्षणी त्यांचं वाहणारं रक्त थांबलं बोटाचं आणि त्यानंतर एक जो पेन त्यांना होता तो इन्स्टंट हील झाला. ठीक आहे, त्यांना होणाऱ्या वेदना देखील हील झाल्या आणि त्यांना एकदम स्वस्त वाटायला लागलं. ते त्या पहाडीच्या खाली आले. खाली एक खानावळ होती, तिथे त्यांनी म्हटलं की मी 21 दिवसापासून उपाशी आहे, मला पोटभर जेवण हवं आहे. तर हॉटेल मालकांनी त्यांचं 21 दिवसाचा उपवास ऐकल्यावर त्यांना म्हटलं की सर तुम्ही थोडं ज्यूस बूस घेऊन उपवास सोडा. नाही म्हणे मला पोटभर जेवायचं आहे. मग त्यांना तिथे वाढल्या गेलं आणि जेव्हा जेवण करत होते, आता बघा आपण 2 वेळचा उपवास केल्यानंतर जेवलं तरी सुद्धा आपल्याला कधी कधी अनिजी होतं, कारण एकदम आपण उपवास सोडला आणि पोटभर जेवलं की त्रास होत असतो. पण त्यांना फ्रेशच वाटत होतं. पण त्यांना एक मुलगी जेवण वाढत होती, 13-14 वर्षाची असेल. तिच्या दोन्ही गालांवर सूज होती आणि तिला खूप वेदना तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. त्या डॉक्टर मिकावसूंना अंतरप्रेरणा झाली की मी या मुलीला गालांना स्पर्श केला पाहिजे. तर त्यांनी त्या हॉटेल मालकाला विचारलं की हिला काय झालं, तर त्यांनी सांगितलं की या दाढ सुजलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हिला खूप वेदना होत आहे. आणि ती त्या हॉटेल मालकाची नात होती, म्हणून त्यांनी तिला डॉक्टर मिकावसूंचं वय बघता, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघता परवानगी दिली. डॉक्टर मिकावसूंनी त्या मुलीच्या दोन्ही गालांना स्पर्श केला आणि काही मिनिटांमध्ये त्या मुलीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, तिच्या वेदना कमी झाल्या आणि तिला स्वस्थ वाटायला लागलं. हा डॉक्टर मिकावसूंनी हँडल केलेला पहिला पेशंट. मग डॉक्टर मिकावसूंना काय वाटलं की मला या रेकी म्हणजे मला जी ऊर्जा प्राप्त झाली आहे, मला जे काही जीवनात पाहिजे ते तर माझ्याकडे सगळंच्या सगळं उपलब्ध आहे, मला बाकी कुठल्याही गोष्टीची गरज नाही. आणि म्हणून डॉक्टर मिकावसूंनी जपानमध्ये एक बेगर सोसायटी होती, तिथे जाऊन स्वतःची कुटी बांधली. तिथल्या भिकाऱ्यांच्या वस्तीमध्ये त्यांनी सेवा देण्याचं काम चालू केलं. त्यांची एक इच्छा होती की हे भिकारी लोक सभ्य लोकांच्या जीवनात जाऊन स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः मेहनत कष्ट करून करतील आणि ते सभ्य लोकांचं जीवन जगतील. डॉक्टर मिकोसूंनी तिथे 7 वर्ष सेवा दिली. किती वर्ष सेवा दिली? 7 वर्ष सेवा दिली. आणि त्या 7 वर्ष जेव्हा त्यांनी सेवा दिली, तर तेव्हा असं लक्षात आलं की परत परत ते लोक वापस येऊन राहिले ज्यांना त्यांनी सभ्य लोकात पाठवलं. मग त्यांना वाटलं की रे मी माझ्या ज्या ऊर्जा मिळवण्यासाठी एवढी साधना केली आणि ती ज्यांच्यासाठी वापरली त्यांच्या जीवनात बदल का होत नाही, ते का बरं याच अवस्थेमध्ये परत परत वापस येतात आहे. मी त्यांना रोगमुक्त केलं, त्यांना जीवनाची नवी दिशा दिली, तरी हे लोक का परत येतात? आणि म्हणून ते परत साधनेला बसले, मेडिटेशनसाठी बसले त्यांच्या कुटीमध्ये दार बंद करून. आणि आकाशवाणी म्हणा की इंटेन्शन म्हणा त्यांना प्राप्त झालं. आणि ते इंटेन्शन आणि जे प्राप्त झालं ते होतं, तुला इथे कोणी बोलवलं होतं का? बोलवलं होतं का मी कौशिकना की या बेगर सोसायटीमध्ये आणि माझी मदत करा, असं कोणी सांगितलं होतं का? सांगा, रंजना मॅडम अनम्यूट करा बरं. सांगितलं होतं का? नाही मॅडम. नाही सांगितलं होतं. दुसरं त्यांना हे म्हटलं की याच्या बदल्यात तू काही घेतलं का? नाही मॅडम. डॉक्टर नाही. मिकॉसन दोन्ही सुविधा फ्रीमध्ये, कोणी न सांगता न बोलवता त्यांना सेवा दिली. मग त्या डॉक्टर मिकॉसननी तिथून एक रेकीचा नियम केला, मागितल्याशिवाय कोणालाही रेकी द्यायची नाही आणि त्याच्या मोबदल्यात काहीतरी घ्यायचं.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग मॅडम तुम्ही तर नियम तोडून राहिले, तुम्ही पैसे घेत नाही या आणि तुम्ही आमची परवानगी, तर त्याचं उत्तर तुम्हाला देते. तुम्ही ज्या दिवशी रेकीच्या शक्तिपाताला उपस्थित असाल, मंगळवारी जो आपला शक्तिपात होईल, तर त्या शक्तिपाताला जर तुम्ही उपस्थित राहाल, तर ते तुम्ही स्वतःच्या मर्जीने राहाल की जबरदस्तीने बसवलेले असाल? स्वतःच्या मर्जीने. म्हणजे पहिला नियम पाळला आपण, ठीक आहे. राहिला मोबदल्याचा प्रश्न. तर तुमच्यापैकी जे लोक रेकीच्या सेकंड लेवलला येतील, त्यांची जी काही फी माझ्याकडे येईल, मी असं समजते की त्या फी मध्ये मला हे जे आता 200 लोक आहेत, त्या 200 लोकांची फी मला भेटून गेली. मी असं माझ्या माइंडला आणि माझ्या युनिव्हर्सला, रेकी ऊर्जांना मी तो सांगून दिलेला आहे की ज्या लोकांची सेकंड लेवलची फी येते, सेकंड थर्ड लेवलची, त्या सगळ्यांच्या ह्याच्यात ती फी माझी जमा झाली असं मी समजून जाते. याचा अर्थ काय झाला? माझ्याकडे ज्या ऊर्जा येऊन राहिलेल्या आहेत, त्या कशा आल्या? दोन्ही नियम आणि पाळून आल्या. म्हणजे तुम्ही शक्तिपाताला उपस्थित आहे, तुम्ही परवानगी दिली, आणि त्याच्या बदल्यात राहिला मोबदला. आणि दुसरी गोष्ट, माझं एक स्वप्न आहे, ज्या स्वप्नासोबत मी जगते. मला एक असं रिसर्च सेंटर काढायचं आहे. सध्या त्याची फायनान्शियल परिस्थिती नाहीये माझी ओली तेवढी स्ट्रॉंग. पण जेव्हा असं की त्या रिसर्च सेंटरमध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक सगळ्या लेवलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत, असं एक सेंटर काढायचं आहे. त्यांना पौष्टिक आहार द्यायचा आहे, त्यांना हिलिंग करायचं आहे, त्यांचं मेडिटेशन करून द्यायचं आहे. आणि ते मोठं हे आहे. तर ते पूर्ण नाही होऊ शकत तोपर्यंत मी या पद्धतीने फ्रीमध्ये तरी तुमच्यापर्यंत, म्हणजे जे लोक काहीच करू शकत नाही त्यांच्यापर्यंत मी या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करते. कारण ते स्वप्न पूर्ण होईल तेव्हा. कारण एकच ध्येयाने जगते की त्या सेंटरमध्ये जोही व्यक्ती येईल, तो त्याच्या दुःखात जिथेही स्ट्रगल करत असेल, येताना त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू असतील, ते दुःखाचे, वेदनेचे असतील, पण जेव्हा तो आमच्या हिलिंग सेंटरमधनं बाहेर पडेल, तेव्हा त्याच्या डोळ्यांमध्ये डोळ्याच्या कडा पाणवलेल्या असतीलच, पण त्या 100% आनंद असूनच्या. हे माझं त्या रिसर्च सेंटरचं स्वप्न आहे. ईश्वर त्या गोष्टी नक्कीच पूर्ण करेल, कारण माझे प्रयत्न त्यासाठी चालू आहे. तर म्हणून तुम्हाला सांगते. आणि परत अजून सेकंड लेवलची फी फक्त माझ्यासाठी हे नसतं, किंवा माझं एक हे जे प्रोजेक्ट चालू आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये रेखी पोचवायची, त्यासोबतच मी बेघर निवारा केंद्र, म्हणजे जे लोकांना रात्री निवाऱ्यासाठी सोय नसते, किंवा 80-85 वर्षाचे जे लोक आहेत ज्यांचा सांभाळ करणारं कोणी नाही आहे, अशा लोकांसाठी मी किराणा किंवा त्यांना लागणारं साहित्य पोहोचवण्यासाठी डोनेशन करते. आपलं बऱ्याच ठिकाणी अनाथालयांमध्ये आपण हे काम करत असतो. त्यासोबतच ज्या मुलींना शिक्षणाची फी भरता येत नाही, त्यांच्यासाठी आपण शिक्षणाची फी त्यांची पे करत असतो. जिथे जिथे कुणी अडेल, जो जो आपल्यापर्यंत येतो, त्यांना आपण मदत करत असतो. आणि हे सगळं तुम्ही सेकंड थर्ड लेवलला जे ऍडमिशन घेतात त्याच्यातनच होत असतं. ठीक आहे, माझं दुसरं कुठलंच काम नाही आहे. 100% माझं हेच प्रोफेशन आहे. याच प्रोफेशन मध्ये मी 100% काम करत असते. ओके. कारण आपला रिझल्ट काय आहे? कसंही जगलं तरी तो 1 रुपयाचा सिक्काही आपण सोबत घेऊन जाऊ शकणार नाही. मग जो है, जितना हम लोगों के काम में आ जाएगा, रोज सकाळी संध्याकाळी विचारायचं, अरे आज मी कुणाला कुठल्या तरी स्वरूपात मदत केली का? आणि एक लक्षात घ्या की मी कधीच कुणाला दुखवणार नाही, याचा प्रयत्न नक्की करा. की माझ्या शब्दांनी, कृतीनी कधी कुणाला दुखवलं गेलं नाही पाहिजे. तर तुम्ही त्या पद्धतीने रिझल्ट पण खूप सुंदर देऊ शकता. एकच मिनिट. ओके. सो डॉक्टर मिकॉसींनी मग काय केलं? क्लिनिक टाकलं. तिथे सभ्य लोकांच्या याच्यामध्ये जाऊन एक चांगलं क्लिनिक टाकलं. आणि त्या क्लिनिकमध्ये त्यांनी सेवा चालू केली. मग त्यांच्या क्लिनिकमध्ये हळूहळू पहिले तर जपान आणि त्याच्यात सायंटिफिक ऊर्जांना मानणारा देश, तो त्या काळात तरी मानणार होता का की स्पर्श न करता बिना औषधाने कोणी ठीक होऊ शकते?
तर डॉक्टर विकत पण एखादा पेशंट असतो ना आजारी, तो म्हणतो अरे बाबा काही कर मला बरं कर. असा एक पेशंट गेला आणि त्याचं पोटाचं खूप वर्षाचं दुखणं होतं. ते डॉक्टर मिकावसनने हील केलं आणि मग हळूहळू त्यांच्या क्लिनिकची प्रचिती झाली. आणि तो काळ होता द्वितीय महायुद्धाचा. तो काळ कोणता होता? द्वितीय महायुद्धाचा होता. आणि तुम्हाला माहिती आहे हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब हल्ला झाला. तर त्याच्यात ते अक्षरशः तो एरिया बेचिराग झाल्यासारखा झाला होता. आणि त्या वेळेस जपानचे एअर चीफ मार्शल हे चिरोजो हयाशी होते. कोण होते? जपानचे एअर चीफ मार्शल चिरोजो हयाशी होते. आणि चिरोजी हयाशी जे होते ते त्यांना तिथे जो नरसंहार झाला त्याच्याने ते हताश झाले. आणि त्यांनी डॉक्टर मिकाओसींची शरण घेतली की पुढचं जीवन मला तुमच्या सोबत काढायचं आहे. या ऊर्जा मला शिकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर डॉक्टर मिकाउसी नंतर पूर्ण जो रेकीचं यांनी पूर्ण रिसर्च सेंटर तयार केलं जपानला. ते श्रेय चिराजू यांना जातं. ते पहिले रेकीचे दुसरे ग्रँड मास्टर आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा हवाई टकाटा जो तिसरा फोटो तुम्हाला दिसतोय, त्या रेकी सोबत जगल्या. का महत्व आहे त्यांचं? महिला आहे किंवा पहिली महिला रेकी ग्रँड मास्टर आहे म्हणून नाही, तर त्या रेकी सोबत जगल्या म्हणून त्याचं महत्व खूप जास्ती आहे. कसं महत्व आहे? तर बघा, हवाई टकाटा जे आहेत, ठीक आहे, हवाई टकाटा यांचा जो कालावधी आहे तो 1900 ते 1980 चा कालावधी. किती? 1900 ते 1980 चा कालावधी आहे. त्यांना वयाच्या 30व्या वर्षी रेअर काइंड ऑफ कॅन्सर झाला. काय झालं? वयाच्या 30व्या वर्षी रेअर काइंड ऑफ कॅन्सर झाला. आणि डॉक्टरांनी त्यांना म्हटलं की बाबा खूप कॉम्प्लिकेशन्स आहे, खूप ऑपरेशनला तुम्हाला सामोरे जावं लागेल. काय सांगितलं? खूप ऑपरेशन्स करावे लागतील. आणि त्यांनी त्या मूळच्या जपानच्या होत्या, लग्न करून अमेरिकेला सेटल झाल्या होत्या. तर त्यांना असं माहिती होतं की जपानमध्ये अशी कुठली तरी एनर्जी विद्या विकसित झाली आहे की जी बिना औषधावर काम करते. म्हणून त्या त्यांच्या कॅन्सरच्या साठी त्या जपानला आल्या. चिरोजी यांना भेटल्या, त्यांना त्यांची सगळे रिपोर्ट्स दाखवले आणि त्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली, चिरोजी यांच्या मार्गदर्शनाखाली 6 महिने हवाई टकाटांवर उपचार चालला. आणि त्या पूर्णपणे स्वस्थ झाल्या. ठीक आहे, 6 महिने हवाई टकाटांवर उपचार चालला आणि त्या पूर्णपणे स्वस्थ झाल्या. आणि किती वर्ष जगल्या? 30व्या वर्षी कॅन्सर झाला होता, 80 वर्षापर्यंत जगल्या. किती वर्षापर्यंत जगल्या? 80 वर्ष. आजही कॅन्सरच्या नावाने आपल्याला भीती वाटते, पण रेकी उपचारांमुळे त्या 80 वर्षापर्यंत जगल्या. आणि आज तरी ऑनलाईनच्या माध्यमातून आपण भेटलोय. जेव्हा ही कुठलीही सुविधा उपलब्ध नव्हती तेव्हा त्यांनी जगामध्ये रेकी पोहोचवली. आणि त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये 22 रेकी ग्रँडमास्टर तयार केले जगामध्ये. 22 रेकी ग्रँडमास्टर तयार केले. त्यांच्याचमुळे आज आपण या रेकी ऊर्जांशी कनेक्टेड झाले होऊ शकतोय आणि ही रेकी ऊर्जा शिकवू शकतोय. कारण जपानच्या बाहेर रेकी कोणी पोहोचवली असेल तर ती हवाई टकाटांनी आहे. आजही रेकीचं मुख्य केंद्र अमेरिका नसून इंटरनॅशनल रेकी असोसिएशनचं जे मेन सेंटर आहे ते अमेरिका इथे उपस्थित आहे. आणि अमेरिकेला देखील आता माझे काही बरेचसे स्टुडंट आहेत, तर त्याच्यात जे ग्रँड मास्टर आहेत अमेरिकेला, त्यांनी सांगितलंय की मॅडम तिथे 12 लाख प्लसचा पॅकेज भेटतो एका हिलरला हॉस्पिटलमध्ये. रेकीन हॉस्पिटल जसं आपण काल सर्च केलं तर त्या हिलर्सची जो पॅकेज असतो तो 12 लाख प्लस. आणि हे तिने मला 5 वर्ष आधी सांगितलं होतं. मग म्हणजे विचार ते करा की आता तो पॅकेज किती झाला असेल. ओके, तर या पद्धतीने ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जाचा इतिहास आपण बघितला. आणि याच माध्यमातून आपण या ऊर्जा स्वतःसाठी आणि इतरांसाठी वापरू शकतो. तर ही जी ऊर्जा आहे हिच्या शिकण्याच्या पायऱ्या किती आहेत? म्हणजे नेमकं आता जे आपण शिकून राहिलो ही आहे रेकीची आपली लेव्हल 1. कोणती आहे? प्रथम रेकी प्रथमा म्हणतात तिला. आता जे आपण शिकतोय ही रेकी प्रथमा आहे. ठीक आहे, याच्यानंतर जे आपण सेकंड आणि थर्ड, तर रेकी लेव्हल 1 ची ऊर्जा जी असते ती 10% असते. किती टक्के असते? 10% ऊर्जांनी आपण शक्तिपातानंतर कनेक्ट होतो. रेकीच्या सेकंड लेवल नंतर आपण 40% ऊर्जांनी रेकीला कनेक्ट होतो. आणि रेकीच्या मास्टर लेवल नंतर आपण 100% ऊर्जांनी या ऊर्जांचं कनेक्शन स्थापित करू शकतो. रेकीच्या लेवल 1 मध्ये रेकीच्या लेवल 1 ला प्रथमतः स्वयंशुद्धीकरण कालावधी म्हटल्या जातो. काय म्हटल्या जातो? स्वयंशुद्धीकरण कालावधी. स्वतःच्या ऊर्जांना हील करणं, स्वतःच्या ऊर्जांना शुद्ध करणं. कारण आपले ब्लॉकेज पहिले क्लीन करायचे आहेत.
आणि स्पर्शाच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला आणि इतरांना हील करू शकता. पुढच्या 5 म्हणजे आज शुक्रवार आहे, शनिवार आणि रविवार आपल्या क्लासला सुट्टी असते, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. शनिवार आणि रविवार आपल्या क्लासला सुट्टी असते. आता आपण भेटणार आहे सोमवारी. ठीक आहे. मंगळवारी आपला शक्तिपात होणार आहे, म्हणजे आपण रेकी ऊर्जांचा सगळ्या एनर्जीज प्रॉपर शिकून घेणार आहे आणि प्रॉपर पॉझिटिव्हिटीनी सगळ्या ऊर्जांना अनुभव पण करणार आहे. प्रॅक्टिकल आहे, स्पर्शाच्या माध्यमातून तुम्ही स्वतःलाही उपचारित करू शकणार आहे, लाईव्ह मध्ये प्रॅक्टिकल घेणार आहे आणि तुम्ही तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला सुद्धा हील करू शकणार आहे स्पर्शाच्या माध्यमातून. हे प्रॅक्टिकल आपण क्लास मध्ये घेणार आहेत. क्लिअर? नाही ऐसा कुछ म्हणजे ज्या काही गोष्टी मी सांगते ह्या प्रॅक्टिकली सगळे आपण शिकणार आहे. तर रेकीच्या मुख्य 5 लेवल असतात. तर त्याच्यात चौथी आणि 5वी लेवल माझ्यासारखं ट्रेनर बनण्यासाठी आहे. आणि तुम्हाला जर परफेक्ट हिलर बनायचं असेल तर रेकीची सेकंड थर्ड लेवल जरी केली तरी तुम्ही 100% ऊर्जांनी स्वतःसाठी आणि इतरांसाठी हिलिंग करू शकता. क्लिअर? चला. ओके. तर काल आपण बघितलं रेकी काय नाही करू शकत. आता रेकीची विशेषता, रेकी ही मानवाला मानवाला दिलेली अनमोल देणगी आहे. ब्रह्मांडाने मानवाला दिलेली एक अनमोल देणगी म्हणजे रेकी आहे. रेकी एक सरल उपचार पद्धति है, केवल 1-2 दिन के शिक्षण द्वारा रेकी का ज्ञान शिक्षण अनुभव प्राप्त किया जाता है. आम्ही पण जेव्हा शिकलो तेव्हा 1 दिवस 2 दिवसाचे सेशन होते. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मॅडम तुम्ही 10 दिवस का सेशन घेता? आता त्याचे उदाहरण 2 महत्वाचे कारण तुम्हाला सांगते की आपले सेशन 10 दिवसांचे का आहेत. पहिली गोष्ट, तुम्हाला जर 2 दिवसाचं 5-5 तास बोलवलं, किती डोक्यात जाईल? बरोबर आहे? जाईल का डोक्यामध्ये 5-5 तास? जेवढी बुद्धीची क्षमता आहे, मग तुम्हाला घरातले कामं आठवतील, बाकीचं कामं आठवतील. 2 दिवस हे तुम्ही 100% डिवोटून देऊ शकणार नाही. पण 10 तासांचं एकत्रित रेकॉर्डिंग पण मी करू शकणार नाही. करू शकेल का एकत्रित रेकॉर्डिंग? तो फोटोग्राफर अजून बाकीचे पैसे घेणार आणि त्याचं रेकॉर्डिंग आणि त्याच्या एडिटिंगचे आपल्याला अजून पैसे द्यावे लागणार. मग ती पण गोष्ट. आता मी तुम्हाला 1-1 तासात रोज 1-1 टॉपिक व्यवस्थितपणे एक्सप्लेन करते, त्याचं रेकॉर्डिंग पण तुम्हाला प्रोव्हाइड करते. याचाच अर्थ काय आहे की तुम्हाला जे मला द्यायचं आहे ते व्यवस्थितपणे तुमच्यापर्यंत कायमस्वरूपी राहतं. नाही समजलं तर तुम्ही रिपीट पण करू शकता. बरोबर की नाही? तर बेटर आहे की नाही? 1-2 दिवसामध्ये सगळा डोक्यावर ओझं घेण्यापेक्षा स्टेप बाय स्टेप शिकणं योग्य आहे की नाही? सांगा, येस ऑर नो? स्टेप बाय स्टेप शिकणं एकदम योग्य गोष्ट आहे. आता दुसरी गोष्ट कशी आहे की 1-2 दिवसात शिकल्यावर काय होतं की तो एक प्रॅक्टिकल म्हणजे आम्ही जेव्हा शिकलो तर माझे पहिले गुरु होते भोपाल युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉक्टर चैतन्य अग्रवाल सर. ठीक आहे. इथून 16 वर्षापूर्वी माझा हा रेकीचा प्रवास सुरू झाला. आजपासनं 16 वर्षापूर्वी माझा हा रेकीचा प्रवास सुरू झाला. माझे पहिले गुरु भोपाल युनिव्हर्सिटीचे त्यावेळेसचे डॉक्टर चैतन्य अग्रवाल सर. त्यांचं 2 दिवसाचं सेशन आमच्या शहरात झालं होतं. पण अडचण काय, त्या सरांनी नॉलेज खूप दिलं पण 2 दिवसात जेवढं डोक्यात टाकलं तेवढं आलं. पण जेव्हा प्रश्न पडले प्रॅक्टिस करताना, कॉन्टॅक्ट नंबर भेटलेला नव्हता. त्याच्यानंतर कारण ते व्हाईस चान्सलर तिकडे त्यांचं प्रोफेशन वेगळं होतं, त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट नंबर भेटला नाही. मग त्यांनी दिलेल्या नोट्स मधून जेवढं आपल्याला ग्रहण करता येतं तेवढंच करता आलं. आणि म्हणून तुम्हाला मी नोट्स पण देणार आहे, रेकॉर्डिंग पण देणार आहे, तर तुम्ही प्रॉपर त्याला कंटिन्युअस रिपीट करू शकता. बरोबर की नाही? कंटिन्युअस रिपीट करू शकता. हा त्यातला सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. ठीक आहे.
आणि माझे जे ग्रँड मास्टर केलेलं आहे, कारण त्या सरांशी नंतर मी खूपदा संपर्क करायचा प्रयत्न केला. ऑफलाईन जावं लागत होतं, तेव्हा यावेळेस आतासारखे ऑनलाईन क्लासेस रेकीचे होत नव्हते. आणि त्याच्यामुळे ऑफलाईन मी भोपाळला जाणं एवढी माझी आर्थिक परिस्थिती नव्हती. कारण मी जेव्हा रेकी लेवल 1 केली ना, तेव्हा ते 2,000 रुपये त्यांची फी होती. आणि ती पण भरायची माझी फायनान्शियल ताकद नव्हती. माझं पुस्तक आहे अमेझॉनवर नंबर 1 बेस्ट सेलर मध्ये, संपूर्ण सुखी जीवन के 8 तरीके. त्या पुस्तकात मी लिहिलेलं आहे प्रस्तावनेमध्ये की माझी रेकी लेवल जर्नीची यात्रा, माझ्या एका मैत्रिणीने माझी 2,000 रुपये फी भरली होती. नंतर मी तिला 500-500 असे करत ते 2,000 फेडले. त्याच्यामुळे त्या काळात रेकीच्या फीस खूप जास्त राहायच्या. जाणे येणं माझ्यासाठी शक्य नव्हतं भोपाळला. सरांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला, म्हणून माझा तो रेकीची जर्नी पुढे जाऊ शकली नाही त्या सरांसोबत. म्हणून मला दुसरे गुरु शोधणं भाग होतं. मग आमच्या शहरामध्ये एक मॅडम होत्या, त्या 2-2 तासाचे सेशन घ्यायच्या. आणि त्यांच्याकडे मी सेकंड आणि थर्ड लेवल केली. पण त्यांची ग्रँडमास्टरची फी तेव्हा त्या काळामध्ये 45,000 होती, जी मला कुठेच अफोर्ड करणारी शक्य नव्हतं. मग अजून गुरुचा शोध चालू झाला. दुसऱ्या गुरु त्या स्वाती पाटील मॅडम सध्या त्या परदेशात सेट झालेल्या आहे आणि त्या क्लासेस घेत नाही. आणि मग अशातच आपण म्हणतो ना की ढूंढने खुदा भी मिलता है. तर त्याच पद्धतीने माझ्या आयुष्यात आल्या माझ्या रेकी ग्रँड मास्टरच्या गुरु संगीता पद्मवार मॅडम. आणि त्यांनी खरोखर माझी परिस्थिती नसताना फी ऍडजस्ट करून मला या ऊर्जांपर्यंत पोहोचवलं. आणि म्हणून त्यांनी तेव्हा जे मला मदत केली, फीस दिली मी त्यांना, पण त्यांनी त्यावेळेस मदत केली म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकली. आणि म्हणून मला तुमच्या जीवनात रेकी मी निशुल्क पोहोचवण्याचं कार्य गेल्या 3 वर्षापासून सातत्याने करत आहे. आणि जेवढं मला शक्य होईल तेवढपर्यंत मी, आणि माझी सुद्धा, मी जेव्हा या जर्नीत आली, कारण खरोखर खूप पैशांची गरज होती मला, तर तेव्हा मी लिहिलं होतं की बाबा 25,000 रुपये तरी आपल्या मंथली आले पाहिजे. तर त्याच्यासाठी, कारण हा प्रवास सुरू केलेला होता. पण रेकीने एवढं दिलं की माझी जी रेकी लेवल 1ची 3,000 फी होती, मी गेल्या 3 वर्षापासून रेकी लेवल 1 पूर्णपणे फ्री शिकवायला सुरुवात केली. कारण मला जे दिलं, मी पैशाच्या स्वरूपात सगळ्यांना काही देऊ शकत नाही. पण माझ्याजवळ असलेल्या ज्ञानाशी जर तुम्हाला जोडलं आणि त्याच्यामुळे एखाद्याच्या, आता किती लोक उपस्थित आहे, 222 लोक एंजल नंबर आहे. तर त्या 222 लोकांच्या चेहऱ्यावर जर सुंदर स्माईल आलं ना, तर त्या स्माईल मधनं जी पॉझिटिव्हिटी आपल्या जीवनामध्ये येते, ती खूप मल्टिपल आणि खूप सुंदर असते. ओके. सो याच उद्देशाने माझा हा प्रवास चालू आहे. आणि जोपर्यंत मी या ऊर्जांची शक्य होईल, या प्रवासात याच पद्धतीने प्रत्येकाला पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. आज मला खूप आनंद होतो की माझे आज भरपूर स्टुडंट आहेत ज्यांचे तुम्ही ऍड बघता. जसं ज्योती पवार मॅडम आहेत, त्यांनी पण सुरुवात केली तेव्हा, म्हणजे त्या माझ्या शिष्या आहेत. सुवर्णा पाटील, मोनिका बडणके, जे रेकीचे अजून नवीन नवीन भरपूर लोक आलेले आहेत मार्केटमध्ये आता नावं, कारण संख्या एवढी मोठी आहे. तर त्याच्यात सक्सेसफुल लोकांची नावं मी तुम्हाला सांगू शकते. तर बरेच लोक, आणि आजकाल तर अशाही गोष्टी लक्षात येतात की ज्यांच्याकडनं मी रेकी शिकलेली नाहीये, ते लोक मी त्यांची शिष्या म्हणून सांगतात. हा एक नवीन प्रकार एवढ्यात माझ्या कानावर येतो आहे की बरेच लोक जे आहे ते याही पद्धतीने आजकाल सांगतात की बाबा मी त्यांची स्टुडंट आहे. म्हटलं चला, कोणीतरी आपल्या नावाचा या पद्धतीने पण उपयोग घेतात आहे. असं एवढ्यात मला बऱ्याच लोक सांगतात की मॅडम, आम्ही एक फ्री वर्कशॉप केला, त्याच्यात त्यांनी तुम्ही त्यांचे स्टुडंट आहे असं सांगितलं. तर हा माझा रेकीचा प्रवास आहे. असे तर माझ्या आयुष्यात भरपूर गुरु आले. काही लोकांनी टेक्नॉलॉजी शिकवलेली आहे. मी NLPचं जे आहे, म्हणजे आपल्याकडे कोर्सेस फक्त रेकी नाही आहे. आपण एंजल थेरपी, तर प्रत्येक याच्यासाठी आपल्याला गुरु शोधावे लागतात. गुरु असावा ज्ञाता शिष्याची लीनता. बऱ्याच गुरूंकडनं आपल्याला शिकावं लागतं. आणि त्या नॉलेज मधनच आपण पुढे जात असतो. पण सध्या आपला रेकीचा विषय चालू आहे. तर रेकी ही माझ्या जीवनात माझ्या 3 गुरूंमुळे आली. डॉक्टर चैतन्य अग्रवाल सर, स्वाती पाटील मॅडम आणि संगीता पद्मवार मॅडम. या तिघांमुळेच मी ही रेकी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत आहे. सो पुढे जाऊ आपण याच रेकी जर्नीला येण्यासाठी की रेकी कशा पद्धतीने आपल्याला मदत करते. तर प्रथमा रेकी के उपरांत आपण हस्तस्पर्शाद्वारे उपचार करू शकतो. आपल्याला टच करणं गरजेचं आहे. पण सेकंड लेवलमध्ये तुम्ही तुमच्या सकारात्मक इच्छा, परत शब्द लक्षात घ्या, सकारात्मक इच्छा, गाडी घ्यायची आहे, बंगला घ्यायचा आहे, तुम्हाला मोठ्या पगाराची नोकरी पाहिजे, सगळं काय करू शकता, बट पॉझिटिव्ह.
कुणालाही हार्म न करता, कुणाचंही नुकसान न करता ज्या तुमच्या इच्छा आहे त्या सर्व इच्छा तुम्ही रेकीतनं पूर्ण करू शकता. लिटरली जसं मी सांगितलं की माझ्या अंगणात गाडीचं स्वप्न होतं. तर ते गाडी असावी. पुस्तकासाठी तुम्हाला नंतर मी लिंक पाठवते ग्रुपवर. तर त्यावरनं तुम्हाला ज्यांना बुक बद्दल माहिती हवी असेल तर ती तुम्हाला लिंक मधनं मिळेल, कारण आता सध्या माझ्याकडे ती लिंक कॉपी नाही आहे आणि टाईप करायलाही सध्या जमणार नाही म्हणून. ओके, चला. तर ही जी रेकी ऊर्जा आहे ती आपल्याला सेकंड लेवलमध्ये जगाच्या पाठीवर तुम्ही ज्या तुमच्या इच्छा आहेत त्या पूर्ण करू शकता. तर मी जे काही मॅनिफेस्ट केलं ते माझ्या आयुष्यात रेकीतनच दिले. रेकी शिवाय माझं आयुष्य झिरो होतं. आज जे काही माझ्या आयुष्यात आहे ते 100% रेकी एंजलच्या कृपेने आहे. तर सेकंड लेवलमध्ये तुम्ही गाडी, बंगला, कार मॅनिफेस्ट करू शकता. सकारात्मक इच्छा पूर्ण करणं, मुलांची नोकरी, लग्न, शिक्षण या सगळ्या गोष्टींना तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता आणि तुमच्या जीवनाला सकारात्मक ऊर्जांशी जोडू शकता. रेकी सेकंड लेवलमध्ये जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही हिलिंग करू पोहोचवू शकता. जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग पोहोचवू शकता. सगळे डिटेल्स तुम्हाला ग्रुपवर तुमच्या कम्युनिटीमध्ये मिळतील की आपली फीस काय आहे किंवा सगळं तुम्हाला कम्युनिटीवर पाठवलं जाईल. तर कम्युनिटीवर ग्रुपवर ऍक्टिव्ह राहा, तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी, फीस किती, आपली फी पण खूप कमी आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही, सगळ्यांना अफोर्ड होईल याच पद्धतीची आपली फी राहणार आहे. कुठल्याही कोर्सेसचा आपला लाईफ टाईम ऍक्सेस आहे. पण माझ्या क्या जितनी चाबी भरी राम ने वो भी बात है. नाही तर तुमचा ऍक्सेस घेईल आणि मीच नसणार तर कोण पूर्ण करणार. तर माझ्या लाईफ टाईम ऍक्सेस आहे हेही लक्षात घ्या. रेकॉर्डिंग आणि लाईव्ह सेशन कितीदा तुम्ही रिपीट करू शकता, त्याच्यासाठी कुठलाही 1 रुपया एक्स्ट्रा घेतला जात नाही. नाही तर बरेच लोक रिपीट एकदा क्लास केल्यावर कसं असतं, का बरं रिपिटेशन एकदा लागतो. समजता समजता आपल्याला वाटतं समजताना सगळं शिकलो, आपल्याला डोक्यात गेलं सगळं. अडचण येते प्रॅक्टिकल करताना, मग तेव्हा प्रश्न पडते हे कसं करावं. मग तेव्हा तुम्हाला गुरुचा सपोर्ट लागतो. त्यासाठी आपलं रेकॉर्डिंग आणि रिपीटेड लाईव्ह सेशनचं ऑप्शन देखील आपण दिलेलं आहे. दोन्ही गोष्टी तुम्हाला एकाच फी मध्ये लाईफ टाईम कव्हर होत असतात. ठीक आहे, चला. तर सेकंड लेवलमध्ये जगाच्या पठार कुठेही तुम्ही हिलिंग पोहोचू शकता. टेलिपॅथीचा वापर करू शकता. टेलिपॅथी म्हणजे काय, समजा एखाद्या मुलाला मोबाईलचं व्यसन आहे, ते सोडवायचं आहे, तर तुम्ही ते डिस्टन्स हिलिंग किंवा टेलिपॅथीच्या माध्यमातून दूर करू शकता. एखाद्याला म्हटलं, एखाद्या घरी व्यसन चालू आहे, आता याचं सुंदर उदाहरण तुम्हाला सांगते. पुण्यामधले आपले एक स्टुडंट आहेत आणि 5-6 वर्ष आधीची गोष्ट आहे, कोरोनामधलीच गोष्ट आहे. कोरोनाच्या आधी त्या दोघांनी IT कंपनी जॉब होता, मोठ्या पगाराचं पॅकेज होतं आणि दोघांनी लग्न केलं. आता आंतरजातीय विवाह होता, कुटुंबाचा विरोध होता, त्याच्यामुळे फॅमिलीने एक्सेप्ट केलं नव्हतं. पण त्या दोघांचा पगार एवढा चांगला होता की त्यांनी मस्त कार घेतली, फ्लॅट घेतला आणि मस्त जीवन चालू झालं. अशातच ती महिला प्रेग्नेंट राहिली आणि कोरोनाचा काळ आला. वर्क फ्रॉम होम तेव्हा त्यांच्यासाठी अलाउ केलं गेलं नाही आणि त्या पतीवर लोड आला, कारण यांना बेड सांगितलेला होता, ट्विन्स होते. आणि अशातच फॅमिली मेंबर्स बेड साठी काळजी घ्यायला यायला तयार नव्हते. EMI चालू होते कारचे आणि फ्लॅटचे. त्याच्यात हॉस्पिटलचा खर्च आजकाल किती होतो तुम्हाला माहिती आहे बेड असताना. अशात माणसाने घेतलं टेन्शन आणि पिण्याचं व्यसन लागलं. ती महिला काय करू सुचत नव्हतं. बेड चालू आहे, पतीला पिण्याचं व्यसन लागलेलं आहे, EMI थांबून राहिलेले आहे, परेशान होती. असाच तेव्हा त्यांनी लाईव्ह मध्ये, माझा तेव्हा 90 मिनिटाचा वेबिनार चालायचा, तो 90 मिनिटाचा वेबिनार ऐकला आणि त्यांनी ऍडमिशन घेतली आणि त्यांनी त्याच्यानंतर 3 महिने सातत्याने प्रॅक्टिस केली. तर सेकंड लेवलमध्ये जी टेलिपॅथी शिकवली जाते त्याच्यात आपण व्यसन मुक्त करण्यासाठी देखील हिलिंग करू शकतो. ते हिलिंग त्यांनी केलं आणि त्याच्यानंतर परिस्थिती अशी बदलली की ज्या कंपनीने त्यांना वर्क फ्रॉम होम नाकारलेलं होतं तोपर्यंत त्यांची डिलिव्हरी झाली होती आणि जे आईवडील यायला तयार नव्हते ते आईवडील त्यांचं करण्यासाठी म्हणजे आले त्यांच्याकडे. तर एक ती जबाबदारी की बाळांना सांभाळायला कोणीतरी भेटलं. ज्या कंपनीने वर्क फ्रॉम होम नाकारलं होतं ते वर्क फ्रॉम होम त्यांना मिळालं आणि ज्या व्यक्तीला व्यसन लागलं होतं त्यांनी व्यसन पासून पण दूर झालं. हा रिझल्ट रेकीने बदलवणारा जो झाला आणि त्या एका कुटुंबाचं खूप छान भलं झालं. तर रेकी फक्त चांगल्या याच्यासाठी वापरली जाते. दुसरं तुम्हाला एक उदाहरण सांगते. शिर्डीचे लोकमतचे संपादक त्यावेळेसचे
प्रमोद अहिरे सर, त्यांचं शिर्डी गॅझेटियर हे पुस्तक प्रसिद्ध आहे, इंग्लिश आणि मराठी दोन्ही याच्यात लिहिलेलं आहे. त्या ते आले. आता पेपरचे संपादक म्हणा कशासाठी येतील? रेकी खरंच काम करते का? ह्या मॅडम ज्या एवढ्या गोष्टी सांगतात, खरंच एवढा फायदा होता का? यासाठी त्यांनी मुद्दाम लेवल 1 ला ऍडमिशन केली, प्रमोद अय्यर सरांनी. माझ्या पुस्तकात त्यांचा पण उल्लेख आहे आणि युट्यूबवर त्यांचा व्हिडिओ आहे. त्याच्यात त्यांनी ह्या गोष्टी क्लिअर सांगितल्या, ज्या मी तुम्हाला आता सांगते. तर त्यांनी काय म्हटलं की मी मॅडमची म्हणजे आता खरंच जगाच्या पाठीवर एखाद्या पेशंटला हात न लावता आपण ठीक करू शकतो का? त्याचा शारीरिक मानसिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो का? म्हणून त्यांनी क्लास जॉईन केला. ऍक्च्युली ते रिपोर्टर होते आणि ते माझी परीक्षा घेण्यासाठी क्लास जॉईन केला. पण त्यांनी जी प्रॅक्टिस केली त्याच्यानंतर तर त्यांनी अनेकांचं हिलिंग केलं. इवन माझ्या हस्बंडचा ऍक्सिडेंट झालेला होता तेव्हा त्यांनी स्वतः हिलिंग घेतलं, कारण मी हॉस्पिटलला होते. तर तेव्हा त्यांनी स्वतः हिलिंग दिलं. आज ते माझ्या म्हणजे माझ्यापेक्षा भरपूर वयाने मोठे आहेत ते, पण त्यांच्या हिलिंगची मला सुद्धा फायदा झाला. आणि माझ्यासाठी त्यांनी युट्यूबवर त्यावेळेस फीडबॅक दिला होता की मी एक दिवस हे खरंच काम करते का बघायला म्हणून क्लास केला. म्हणजे परीक्षाच एक रिपोर्टर म्हणून घेत होते. आणि ते आता खूप चांगल्या पद्धतीने हिलिंगचंही काम करतात, त्यांचं प्रोफेशनही व्यवस्थित चालू आहे. पण त्यांचा आज रेकीवर 100% ट्रस्ट आहे. तर वर्टिक्स हॅपी लाईफ चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर प्रमोद अहिरे सरांचा एक्सपिरियन्स व्हिडिओ नक्की ऐका. ते लोकमतचे शिर्डीचे संपादक होते त्यावेळेस. तर विचार करा की ही रेकी ऊर्जा आज अजून मला सांगायला आनंद होतो की कलाम सरांसोबत 7 वर्ष काम केलेले सायंटिस्ट रवी शिंदे सर, ते सुद्धा माझे विद्यार्थी आहे. आणि त्यांनी रेकी, एंजल, टॅरोट, सुजोग थेरपी सगळे क्लासेस आपल्याकडे केलेले आहेत. आणि माझा पुण्याला 2दा इव्हेंट झाला, 2021 मध्ये आणि 2023 मध्ये. दोन्ही वेळेस विशेष आम्हाला पूर्ण वर्टिक्स फॅमिलीला भेटायला ते आले. तर त्यांचंही माझं जे पुस्तक आहे, माझ्या पुस्तकामध्ये त्यांनी पूर्ण त्यांचा प्रवास सांगितलेला आहे की वर्टिक्स फॅमिली सोबतचा त्यांचा एकूण अनुभव कसा राहिलेला आहे. तर एक लक्षात घ्या, जे पेराल तेच आपल्याला मल्टिपल करून मिळत असतं. आणि म्हणून तुम्हाला अगदी लेवल 1च्या डे 1 पासून तुम्हाला काय सांगितलं की सकारात्मकतेची पेरणी करा. तुम्हाला जीवनात काय पाहिजे, कुठला आनंद पाहिजे, हे तुम्ही जेवढं पॉझिटिव्हली कराल ते मल्टिपल होईल. आणि मी माझं मोठेपण म्हणून नाही सांगत आहे हो. मी किती शून्यात होती आणि रेकीने आज तुमच्यापर्यंत, आज तुम्ही कुठे आहे, मी कुठे आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवलं, हे सुद्धा रेकीनेच मला दिलं. आणि म्हणून मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगते की रेकी अशी ऊर्जा आहे, ही शिकण्यासाठी नाही आहे, ही जीवन जगण्याची कला आहे. आणि जेव्हा तुम्ही रेकी सोबत जीवन जगायला लागता, रेकीला तुम्ही मागता मागता थकाल. ही ऊर्जा तुम्हाला देता देता थकणार नाही. इतका सुंदर अनुभव आज तुमच्या जीवनात. म्हणजे मुंबईच्या एक मॅडम आहे, त्यांनी 60,000चा जॉब सोडला, सुवर्ण सुर्वे मॅडम. 60,000 परमनंट जॉब सोडला. मीच घाबरली होती, यांनी माझ्यावर भरोसा केला आणि जॉब सोडला. जर उद्या या रेकीच्या क्षेत्रात सक्सेसफुल नाही झाल्या तर कसं? पण आज सांगायला आनंद होतो की आज 3-3.5 लाख रुपये महिना अर्न करतात आहे त्या. तर या पद्धतीने की फक्त पैसे कमवून, कारण आणि एक आहे, या क्षेत्रामध्ये येणारा एक एक रुपया हा हिलिंगचा असो की ट्रेनिंगचा असो, ब्लेसिंग मधनं येतो. लोकांच्या चेहऱ्यावर स्माइल क्रिएट करतो आपण, त्यांच्या जीवनातल्या दुःखांना दूर करून येणारा पैसा आहे. आणि म्हणून हे एक पवित्र कार्य आहे. आणि याची सुरुवात पहिले करावं लागते ती रेकीच्या 5 तत्वांना आपल्या जीवनात आणून. जोपर्यंत 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी तुमच्या जीवनाचा भाग बनत नाही ना, रेकी तुम्हाला नुसतं सेकंड लेवलचे सिम्बॉल टाकूनही उपयोग नाहीये. सगळ्यात पहिले ती तुमच्या जीवन जगण्याच्या ह्याच्यात आली पाहिजे. ते 5 तत्व तुमच्या जीवनाचा भाग बनला पाहिजे, तरच तुम्ही ते सकारात्मकतेचे रिझल्ट तुमच्यासाठी आणि इतरांसाठी देऊ शकाल. हा शब्द नेहमी लक्षात ठेवा की रेकीला मागता मागता थकाल, रेकी देता देता थकणार नाही. पण केव्हा? रेकी शिकाल तेव्हा नाही, रेकी सोबत जगाल तेव्हा. सकाळपासून उठल्यापासून रात्रीपर्यंत जेव्हा तुम्ही रेकी सोबत. आणि वाईट काय आहे की आज मी राग करणार नाही, नुकसान होणार आहे का? आज मी चिंता करणार नाही, नुकसान होणार आहे का? माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या मी आनंदाने पार पडेल. एखाद्या विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास केला, त्याचा रिझल्ट सुधारेल. आपण आपल्या आरोग्यावर लक्ष दिलं, रिझल्ट आपलं आरोग्य चांगलं राहील. मग ज्या गोष्टीतनं फक्त चांगलं आणि चांगलंच मिळणार आहे, ती आत्मसात करायला वाईट काही आहे का? आणि म्हणून रेकी हे जीवन बदलणारं स्थान आहे. आणि रेकी सोबत स्थूल शरीर के साथ साथ प्राण शरीर, मनोमय शरीर पे भी प्रभावित असर होता है. परिणाम स्वरूप रोगों का मूल रूप से निवारण हो जाता है. आता इथे बीपी, शुगर, थायरॉइड असलेले किती लोक हँड रेज करा बरं.
बीपी शुगर किंवा थायरॉइड एखादा आजार आहे? भावना नेगी मॅडम, अनम्यूट करा. काय आहे मॅडम? हेलो। काय आहे? बीपी शुगर थायरॉइड पैकी काय आहे? मुझे कभी कभी बीपी हाई होता है, एनजाइटी है। ओके. गोली चालू है? एनजाइटी की चालू है। ओके. कितने दिनों से चालू है? 1.5-2 महीना हो गया। ओके ठीक है, हम बात करेंगे फिर से. नारायण सर, काय आहे बीपी शुगर पैकी काय आहे? अनम्यूट करा सर. नारायण सर, अजून कोणतरी हँडल्स केला होता, म्हणजे भरपूर हँडल्स झाले होते पण मला दिसणाऱ्या पैकी एनीवन? नाही, मला तुमच्याशी संवाद साधायचा म्हणून हँडल्स हवा आहे. इथे खाली टाईप करून काही फायदा नाही, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकणार. सविता पवार मॅडम, काय आहे? थायरॉइड आहे मॅम. थायरॉइड आहे. किती वर्षापासून आहे? आता 4 वर्ष झाली. किती एमजीची गोळी घेता? 65 चे. 65. ओके. रंजना मॅडम, काय आहे बीपी शुगर काय आहे? मॅडम मला थायरॉइड आहे. थायरॉइड आहे. ओके. किती वर्षापासून? झाले 20-25 वर्ष. ओके, चला. हा, काय आहे सुषमा मॅडम तुम्हाला? पोट दुखत आहे तर काय करू? अरे आता पोट पोट दुखायचा विषय इथे नाही होऊ शकत ना हिलिंग. कुठे काय प्रश्न विचारायचा? बरोबर की नाही? आता आपण बीपी शुगर थायरॉइडचा विचार करून राहिलो. ओके. तर बघा, आता रंजना मॅडमला थायरॉइड आहे. मॅडम मी तुम्हाला सांगते, मी जे तुमच्या समोर उपस्थित आहे ना, मला सेकंड प्रेग्नन्सी नंतर थायरॉइड डिटेक्ट झाला होता आणि मला 100 mg ची गोळी डॉक्टरांनी चालू केली होती. आणि 100 mg ची गोळी चालू केली होती, तर नेमके काय म्हणतात, ही गोळी आयुष्यभर घ्यावी लागेल. मी 1 वर्ष हिलिंग केलं तर आणि काय जा. मी या रेकी ऊर्जाला माझ्या जीवनामध्ये कनेक्ट केलं आणि ती प्रॅक्टिस जेव्हा चालू केली, तर त्या प्रॅक्टिस नंतर टच वूड, आता माझा लहान मुलगा 16 वर्षाचा होईल, बरोबर आहे, मला गोळीची गरज नाहीये थायरॉइडची. प्रिकॉशन म्हणून मी वर्षातनं 2दा थायरॉइड टेस्ट करते. टचवूड इतक्या वर्षात तो नॉर्मल आलेला आहे रेशो. मॅडम रिपोर्ट आले तर नॉर्मल आहेत माझे. गोळी सुरू आहे म्हणून हा. मी विदाऊट गोळीने सांगून राहिली, मी कुठलीही गोळी घेत नाही. गेल्या म्हणजे 14-15 वर्ष झाले की मला आता गोळी घ्यायची गरज पडत नाही. आता लिटरली सांगते की शुगर बीपी ज्या लोकांना असतो त्यांनाही डॉक्टर काय म्हणतात की आयुष्यभर तुम्हाला गोळ्या घ्यावं गोळ्या. लागतात. आता एका प्रश्नाचं उत्तर स्वतःला विचारा. ज्या गोळी आपण औषध कशासाठी घेतो सांगा बरं रंजना मॅडम? 20 वर्षापासून तुम्ही घेऊन राहिले की कशासाठी औषध घेतो आपण? बरं होण्यासाठी. मग त्या गोळीने जर तुमचा थायरॉइड बरा झाला असता तर 20 वर्ष गोळी घ्यावी लागली असती का? नाही लागली असती. लोक शुगरच्या गोळ्या 10 वर्ष 15 वर्ष पासून घेऊन राहिले, बीपीच्या गोळ्या घेऊन राहिल्या. त्या गोळ्यांनी जर शुगर बीपी ठीक झाला असता, पहिला प्रश्न समजून घ्या, आपण सगळे सुशिक्षित आहोत, जर त्या गोळीनी शुगर बीपी ठीक झाला असता तर त्या गोळीचे डॉक्टरांनी पॉवर वाढवले असते का? पुढे ऑर्गन डॅमेज झाले असते का? बीपी मधनं हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम झाला असता का? आणि शुगर मधनं ऑर्गन डॅमेज होत गेले असते का? सांगा. म्हणजे त्या गोळ्या तुम्हाला ठीक करू शकतात का? प्रश्न विचारा सगळ्यांनी स्वतःला. तर नाहीच. काय होऊ शकतो? नाही. नाही होऊ शकत. मग या गोळ्या फक्त क्युअर नाही करू शकत, त्या तुम्हाला फक्त कंट्रोल करण्यासाठी मदत करतात. कालांतराने ती गोळी पण तुम्हाला सूट होत नाही तर डॉक्टर गोळी बदलून देतात, गोळीचं प्रमाण बदलून देतात की नाही? हो हो. याचाच अर्थ काय की वैद्यक शास्त्र 100%, कारण आणि इथे रेकी नॅचरोपॅथीची व्याख्या सांगते तुम्हाला. नॅचरोपॅथीने काय म्हटलेलं आहे? मी नॅचरोपॅथी डॉक्टर आहे. आम्हाला एक वाक्य, अगर हमारे जीवन में कोई रोग है, शरीर में कोई रोग है, तो उसके लिए हमने कहीं ना कहीं कारण दिया है. कारण हटा दो, रोग अपने आप हट जाएगा. बरोबर आहे? कारण हो. हटा दो, रोग अपने आप हट जाएगा. आता तुम्हाला जर शुगर झालाय, बीपी झालेला आहे, तर आता जर तुम्ही याच्यासाठी गेला, थायरॉइडसाठी, बीपी शुगरसाठी मेडिक्लेम घ्यायला गेला, कोणता देईल का तुम्हाला इन्शुरन्स कंपनी मेडिक्लेम? नाही देणार. का हो मॅडम, इन्शुरन्स कंपनीत काम करता, द्याल का? नाही. आता आमच्या ऑफलाईन मध्ये किलिंग चालू आहे, ते पण देत नाही का? तर त्यांच्या दृष्टीने हा आजार नाही, इट इज नॉट अ डिसीज, इट इज द डिसऑर्डर. डिसऑर्डर कोणता? लाईफस्टाईल डिसऑर्डर. आपण आयुष्यभर गोळ्या घेतो पण आपल्या लाईफस्टाईलला सुधारण्याचा प्रयत्न करतो का?
नाही. खरं गुपित तिथेच आहे. 90% तुम्ही जेव्हा, म्हणून रेकी ऊर्जासोबत जी मी जीवनशैली तुम्हाला सांगते की रोजचं ते डोक्यातला कचरा काढा, त्याला फाडा, त्याला जाळा, पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या, ही सुरुवात खूप महत्वाची आहे. आणि त्याच्यासोबत जेव्हा तुम्ही रेकीचे 5 तत्व वापरता, शक्तिपातानंतर रेकीची ऊर्जा वापरता, मी चॅलेंज देते सगळ्यांना, सेल्फी चॅलेंज, की तुम्ही क्लास करताना एक सेल्फी घ्या, 90 दिवसानंतरच्या प्रॅक्टिस नंतरची सेल्फी बघा. तुमच्यातच नाही, तुमच्या कुटुंबामध्ये बरंच काही सकारात्मक बदललेलं असतं. हा रेकीचा रिझल्ट आपण आपल्या जीवनात सहजतेने अनुभवू शकतो. आणि म्हणून माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन टेस्टिमोनियल बघा की लोकांचं, डॉक्टरांच्या घरच्यांनी, मला सांगायला आनंद होतो की 400+ 500+ डॉक्टर्स, मेडिकल प्रॅक्टिशनर माझे स्टुडंट आहे आज. हा आनंदाने सांगायला होतं की कलाम सरांसोबत काम केलेले सायंटिस्ट ते माझे स्टुडंट आहेत. का बरं? कारण ही रेकी ऊर्जा मी तर कधी मॅनिफेस्ट केलंच नव्हतं. फक्त मला असं वाटायचं की शिकवायचं आहे, कारण आपण मुळातले शिक्षक आहोत. तर त्याच्यामुळे शिकवण्याची भावना होती. देताना एवढंच होतं की ज्या शिक्षकांनी मला इथपर्यंत पोहोचवलं, ज्यांच्यामुळे मी हे काहीतरी कार्य करू शकते, त्या ऊर्जा आयुष्यभर लोकांना देता याव्या. आणि प्रोफेशन आहे त्याच्यामुळे सगळंच काही आपण फ्रीमध्ये नाही देऊ शकत, बरोबर की नाही? त्याच्यामुळे आपण सेकंड थर्ड लेवलची एक नॉमिनल सगळ्यांना अफोर्ड होईल अशी फी ठेवलेली आहे. ओके, चला ते आपण नेक्स्ट वीक मध्ये बघणार. पण पुढच्या आठवड्यात आपले महत्वाचे प्रॅक्टिकल राहणार आहे. महत्वाचे प्रॅक्टिकल म्हणजे स्पर्श चिकी, पहिले आपण शिकणार आहे औरा बघायला शिकणार आहे, औरा स्कॅन करायला शिकणार आहे, औरा हील करायला शिकणार आहे, औरा क्लीन करायला शिकणार आहे. आभा मंडळ स्वतःच्या डोळ्याने तुम्ही दुसऱ्यांचं बघू शकणार आहे. विदाऊट टच 2 लोकांची एनर्जी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कशी असते ते ओळखायला शिकवणार आहे. आतापर्यंत आपण व्यक्तीला दोष देतो, हा असा वागतो तसा वागतो, पण मी तुम्हाला शिकवणार तो तसा का वागतो, त्याचं कोणतं चक्र इनबॅलेन्स आहे, म्हणून तो तसा वागतो, हे देखील आपण पुढच्या आठवड्यात शिकणार आहे. तुमच्या शक्तिपथानंतर तुमच्या शब्दांनी पाण्याची ऊर्जा चेंज होईल. पाण्याची चव, तुम्ही साध्या पाण्याला शहाळ्याचं पाणी किंवा मंदिरातील तीर्थाचं पाणी बनवू शकाल. हे प्रॅक्टिकल आपण पुढच्या आठवड्यात घेणार आहे. त्यासोबतच तुमच्या शब्दांनी मिठाचा खारटपणा तुम्ही कमी करू शकणार आहे. हे प्रॅक्टिकल देखील आपण पुढच्या आठवड्यात घेणार आहे. स्पर्शाच्या माध्यमातून स्वतःला हील करणं आणि दुसऱ्यांना हील करणं. तर जरी शनिवार रविवार 2 दिवस आपल्या क्लासला सुट्टी असली तरी सोमवारी याच ऊर्जांनी आपल्याला भेटायचं आहे, नाही तर विसरून जाल, बरोबर की नाही? मग सोमवारी आठवण ठेवायची आहे की नाही? तर आपण भेटणार आहे आता सोमवारी दुपारी 3 वाजता आपल्या याच वेळेला, याच गोष्टीला समजून घेण्यात. सो आजचं सेशन कसं वाटलं, एक फीडबॅक घेऊ आणि नंतर आजच्या क्लासला विराम देऊ. एनीवन, हाऊ इज टुडे सेशन? गवळी मॅडम अनम्यूट करा, माईक माईक ऑन करा. हा बोला गवळी मॅडम, कुठून आहात गवळी मॅडम? राळेगाव. ओके, कसं वाटलं आजचं सेशन? चांगलं वाटलं मॅडम. चला, तर आपण खरोखर आनंदी जीवन जगायला शिकणार आहे आणि जीवनाचा हो आनंद लोकांना वाटायला शिकणार आहे. ओके, हो मॅडम. सो थँक्यू 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 व्हेरी मच. भेटूया याच सकारात्मक ऊर्जांसोबत सोमवारी 3 वाजता. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद.